एखाद्या चित्रपटाला साजेल असा प्रकार साताऱ्यामध्ये समोर आलाय। 27 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचं सांगत भोंदूबाबाने थेट घरामध्ये एंट्री केली आहे आणि तब्बल 2 वर्ष घरात राहून घरामधली सर्व मालमत्ता आणि पैशांवरती त्याने अधिकृत दावा सुद्धा केलाय आणि त्याचा आता पर्दाफाश झालाय। साताऱ्यामधल्या दहिवडी पोलिसांनी त्याला पकडलाय। दरम्यान शिंदे बुद्रुक गावामधल्या एका महिलेचा 1997 मध्ये एकुलता एक मुलगा हरवला। हा हरवलेला मुलगा आपणच आहोत असं सांगून या भोंदूबाबाने या घरामध्ये एंट्री मिळवली। यानंतर या महिलेने सर्व मालमत्ता त्याच्या नावावरती केली। मात्र तिच्या निधनाच्या नंतर काही जणांनी शंका व्यक्त केली आणि पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली आणि त्या वृद्ध महिलेचा मुलगा सोमनाथ कुचेकर म्हणून वावरणारा हा बुवा हा भामटा होता असं समोर आलंय। साधू भोंदूबाबा बनून आलेला जो आरोपी आहे एकनाथ रघुनाथ शिंदे मूळ राहणार जळगाव यांनी सुद्धा त्याच गावामध्ये पुन्हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर या नातेवाईकांना शंका आली आणि त्यानंतर या गोष्टीची माहिती त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही संपूर्णपणे या घटनेच्या खोलामध्ये गेलो। तर त्यावेळेस तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा जो आरोपी किंवा भोंदूबाबा बनून आलेला जो इसम आहे हा सोमनाथ विष्णू कुचेकर नावाने या घरामध्ये त्यांनी एंट्री केलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।